मित्रांनो, काही थोर व्यक्तींनी सांगितलंच आहे की पैसा कमवणं ही एक कला आहे, परंतु पैसा वाचवणं ही खरी एक बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणूनच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 4 मनी सेव्हिंग टिप्स सांगणार आहे, ज्यांना डेली लाईफ मध्ये यूज करून तुम्ही सुद्धा तुमचे 70% पैसे बचत करू शकता. तर आपली पहिली टिप्स म्हणजे डू बजेटिंग. बजेटिंग करा. काय करायचंय तुम्हाला? काही नाही. तुम्हाला एक वही आणि पेन घ्यायचंय आणि त्यामध्ये 2 कॉलम्स तयार करायचे. एका बाजूला तुम्हाला लिहायचंय की तुम्ही कुठे खर्च केला आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला लिहायचंय की तुम्ही किती खर्च केला. आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी तुम्हाला ही गोष्ट नोट करून ठेवायची आणि त्यानंतर महिन्याच्या शेवटी तुम्हाला बघायचंय की तुम्ही कुठे कुठे आणि किती किती खर्च केलाय. मित्रांनो, तुम्ही फक्त ही गोष्ट 1 महिना करून बघा. पुढच्याच महिन्यापासून तुम्ही लगेचच अलर्ट व्हाल तुमच्या खर्चापासून. मित्रांनो, प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? लोकांना समजतच नाही की ते कुठे कुठे आणि किती किती खर्च करत जात आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो काय होतंय माहितीये का? आपण सबकॉन्शियसली पैसा उडवतच चाललोय. आणि ज्या दिवशी मित्रांनो तुमच्या हे लक्षात येईल, अच्छा इथे पैसा आपला वेस्ट होतोय का, आणि दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो तुम्ही लगेचच अलर्ट व्हाल. आता आपली टिप्स नंबर 2 आहे पॅक युअर लंच. तुमचं जेवण पॅक करा. जेव्हा पण तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जाता किंवा मित्रांसोबत लॉंग ड्राईव्हला जाता, तर नेहमी तुमचा डब्बा किंवा तुमचं जेवण पॅक करूनच जा. ह्या टिप्सने तुमचे 2 फायदे होतील. एक तर तुमचे जेवणाचे पैसे वाचतील व दुसरी गोष्ट, तुम्ही बाहेरचं अन्न न खाल्ल्यामुळे तुमचं आरोग्य सुद्धा खूप ठीक राहील. नाव द टिप्स नंबर 3, डू इट युअर सेल्फ. मित्रांनो, आपल्या घरातील ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, सायकल असेल, मोटरसायकल असेल, फॅन असेल, वॉच असेल, टीव्ही असेल, ह्यामध्ये जर छोटे मोठे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरातच रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुमचा छोटे मोठे काही पैसे असतील ते सुद्धा वाचू शकतात. टिप नंबर 4, सेव्ह इलेक्ट्रिसिटी. जेव्हा पण तुम्ही रूम मधून बाहेर जाता तेव्हा फॅन्स आणि लाईट लगेचच बंद करून टाका. बिनकामाच्या लाईट्स ठेवूच नका. ही एक छोटीशी सवय तुमचा लॉंग टर्म मध्ये खूप मोठा पैसा वाचवू शकते. आता मित्रांनो, इथे काही लोक असं सुद्धा बोलतील की हे 4 पैसे वाचून काय होणार, त्यापेक्षा 4 पैसे आम्ही जास्त कमवण्याचा प्रयत्न करू. हो मित्रांनो, बरोबर आहे तुमचं. हीच तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे की आम्हाला जास्त पैसे कसे कमवता येतील. कारण मित्रांनो, ह्या टिप्स तुम्हाला शिकलंच पाहिजे. या अशा हॅबिट्स तुम्हाला लावताच आल्या पाहिजे स्वतःसाठी. कारण मित्रांनो, भविष्यात तुम्ही कितीही पैसा कमवा, लाखो कमवा, करोडो कमवा, किती मोठे करोडीची संपत्ती व्हा, जर तुम्हाला या हॅबिट्स किंवा ह्या टिप्स द्वारे जर चालता आलं नाही आयुष्यात भविष्यात पुढे, तर तुम्ही कितीही पैसा कमवा आयुष्यात, तुम्ही त्या लेवलला स्वतः जाऊन तसाच पैसा उडवणार वगैरे खर्च करणार. त्यामुळे ह्या टिप्स आजपासूनच अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हा जर व्हिडिओ खरंच जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंटमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असं टाईप नक्की करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन भेटतं की लोकांना काहीतरी आवडते, आम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲड करतोय त्यांच्या लाईफमध्ये. बाकी जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. थँक्यू.